हाकेच सुपारी घेऊन सुपारी वाजवतो. प्रेम पाहिजे समाजाविषयी, की गटारीत गेलो आपल्याला लय पब्लिसिटी भेटेल की गटारीत जाईल. हा चंट आहे स्टंट करण्यात. त्या झरांगे पाटलाला मानायला पाहिजे खरंच राव. म्हणजे त्या माणसाकडनं ते दिसतो हो. नमस्कार, मी रवी विसे. काही वर्षापूर्वी एक मराठी सिनेमा आला होता ज्याचं नाव होतं सक्का भाऊ पक्का वैरी. दोन भाव सख्खे असतात, त्यांच्या दोघांमध्ये वाद निर्माण होतो. वाद इतका विकोपाला जातो की दोघंही एकमेकाच्या जीवावर उठतात. आज या क्षणी मला हे सगळं आठवण्यामागचं कारण असं आहे की काही 8-10 दिवसापासून एक चर्चेत सोशल मीडिया आणि न्यूज मीडियामध्ये चर्चेत असणारं नाव आहे हनुमंत धायगुडे. ते हनुमंत धायगुडे ज्यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर अनेक बेछूट आरोप केले होते आणि अनेक त्यांना उत्तरही द्यायला भाग पाडलं होतं. आज ते हनुमंत धायगुडे माझ्यासोबत आहेत. हे हनुमंत धायगुडे आणि लक्ष्मण हाकेंचं नेमकं नातं काय, त्यांच्यात वाद निर्माण का झाला, हे दोघंही जिवलग मित्र आता एकमेकाचे हाड वैरी का बनलेत, हे सगळी उत्तरं या पॉडकास्टमध्ये मिळणार आहेत. तर माझ्यासोबत आहेत हनुमंत धायगुडे. धायगुडे साहेब नमस्कार, तुमचं स्वागत आहे या कार्यक्रमात. विशेष सर नमस्कार. फार छान जागा मिळवली सोशल मीडियामध्ये तुम्ही. काय कसं साधताय सगळं? नाही काय, हा प्रयत्न आपल्याला काय जागा मिळवण्याचा नव्हता की आपल्याला कुठंतरी चुकीच्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर घडत होत्या, हे लोकांपर्यंत पोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. प्रथमतः मी तुम्हाला धन्यवाद देतो, तुमच्या चॅनेलला शुभेच्छा देतो की तुम्ही सर्वसामान्य पोराला ब्रेनबत्ती ह्या पॉडकास्टमध्ये तुम्ही मला बोलवलं, त्याच्यासाठी मी तुमचे आभारी आहे. तुमची आणि लक्ष्मण हाके सरांची मैत्रीची सुरुवात कशी झाली होती तुमची? सुरुवात आमची 2013-14 पासून मैत्री आहे. त्यांचा सगळा प्रवास माझ्या डोळ्यासमोर आहे, त्यांची परिस्थिती आणि आम्ही पण अडीअडचणीत त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिलो आहे. सगळ्या प्रवास त्यांचा डोळ्यासमोर आहे. पण त्यांची जी भूमिका होती, काय झालं की सामाजिक चळवळ करत असताना जो माणूस आपलं घर भरण्याचं काम करत असाल, मैत्री हा भाग वेगळा आहे. हा समाजाचा विषय आहे. समाजाला डायव्हर्ट करून तुम्ही जर आपलं घर भरायचं काम करत असाल तर त्याच्यावर आवाज उठवणं हा जर गुन्हा असेल तर तुम्ही मला सांगा. चुकीच्या पद्धतीनं तुम्ही समाजाला भावनिक करून आपली घरं भरायचं काम चालू आहे आणि हेच मी समाज माध्यमांमध्ये सोशल मीडियामध्ये व्यक्त होण्याचं काम केलं आणि हे मी करत राहणार. आता मी थांबणार नाही, सुरुवात केली आहे. त्यांचा सगळा प्रवास मी जवळून बघितलेला आहे आणि मैत्री आहे तर आहे ती शेवटपर्यंत राहील. पण ही सामाजिक चळवळीची जी फसवणूक आहे, आता तुम्ही म्हणले की पक्के वैरी जीवावर देणार आहेत, ही काय वैचारिक लढाई आहे. आता एकमेकांचा जीव घेऊन ह्याच्यामध्ये हे नाहीये. मित्र शेवटपर्यंत राहू आहे. आम्ही पण सहकार्य केलंय, सगळा प्रवास बघितलाय 2014 पासून 2025 पर्यंत. काय प्रवास होता बरं तो? खूप हालाकीची परिस्थिती काढली. म्हणजे हाके सरांना मी जो बघितला आहे की एक काळ असा होता की घरी जाण्यासाठी कात्रज पासून त्यांच्या कोंढवा रोड पर्यंत पैसे नसायचे. आता 2018-20 ची गोष्ट आहे. गाडीत पेट्रोल टाकायला पैसे नसायचे. आमच्याच गाड्या वापरल्यात, आम्ही सहकार्य केलंय. पण मग आता असं काय बिनसलं ना? वैचारिक मतभेद ना, तुम्हाला काय सांगतोय की ही सामाजिक चळवळ आहे आणि कुठंतरी ह्या चळवळीचा लोकांसाठी ही फायद्याची नाहीये, हा स्वतःच्या फायद्याची आहे. हेच मला खटकलं. हे कधी जाणवलं कधी तुम्हाला? हे आता 6 महिन्यामध्ये. काय झालं होतं नेमकं? माझ्या एकंदरीत लक्षात आलं की परिस्थिती बदलायला लागली. आता ह्या सगळ्याच की ह्या माणसाकडं रिचार्ज करायला पैसे नसायचे, पेट्रोल टाकायला पैसे नसायचे. आज फॉर्च्युनर आली, बंगले झाले, जमिनी घेतल्या, घर रिनोव्हेशन झालं. सामाजिक चळवळीतला हा जर असा जर फायदा स्वतःलाच होत असेल, म्हणजे ह्याच्यासाठीच तुम्ही हा 8 तास केला होता का, की ह्या सगळ्याच गोष्टी करण्यासाठी? सामाजिक चळवळीतली तळमळ दिसली पाहिजे हो लोकांना. काम करण्याची जी तळमळ आहे ना, बोलण्यातून नाही, आपल्या कामातून आपण किती लोकांचं भलं करू शकतो. हाके सर महाराष्ट्रभर गेलेत. आज त्यांनी जर मनात आणलं तर
100 लोक 1000 लोक उभी करायचं काम ओबीसी 100% करू शकतात. ती त्या माणसाची मानसिकता नाही, ती त्या माणसाची भावना नाही. त्याला फक्त आपलं स्वतःचं घर भरायचंय, आपलं स्वतःचं घर भरायचंय, आपलं स्वतःचं घर भरायचंय. नाही, आता तुम्ही म्हणला की गाडी घेतली, घरी घर काम काढलं, जे काय असेल ते, त्यांच्या मिसेस पण चांगल्या पदावर आहेत. हे आधीच का नाही झालं मग? हे मागच्या 2 वर्षात का नाही झाली? आत्ताच कसं झालं या वर्षात? 2007 पासून कामाला आहेत म्हणतात ना, माग का नाही झालं मग? हे सांगा ना तुम्ही. हे करायचं होतं आधीच झालं असतं ना. आत्ताच ह्या सगळ्या गोष्टी कसं काय होत आहेत? सर्वसामान्य ओबीसींचा माणूस म्हणून, मी जवळ राहणारा माणूस म्हणून मी काय विचारू शकत नाही का? तुम्ही आत्ताच एवढं झालं आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करायला लागले आणि तुम्ही दुसऱ्यावर आरोप करता परत. मग तुम्ही काय करणार आहे पुढे जाऊन? परत हेच करायला लागले आणि तुम्ही आत्ताच करायला लागले नाही. आर्थिक वगैरे ठीक आहे, पण आता महाराष्ट्राच्या समोर असं चित्र आहे की ओबीसी नेते ते काम करतात. असले ओबीसी नेत्याला काय करायचं सर? असा ओबीसी नेता पाहिजे की त्यांनी खऱ्या अर्थानं लोकांसाठी तो उपयोगाला आला पाहिजे, तळागाळातल्या गोरगरीब ओबीसींच्या उपयोगाला आला पाहिजे. आंदोलन करणं, उपोषणाला बसणं आणि त्याच्या मागून जर तुम्ही तुमचीच माया कमवत असाल, ह्यांचे दिवसच उपासमारीत गेलेत. 10 दिवस उपास राहून जर कोट्याधीश माणूस असेल तर ह्याच्यासारखा लाभार लांडगा 100 वेळा उपोषणाला बसायला तयार आहे. हा पब्लिसिटीसाठी हापपलेला माणूस आहे. स्टंट कसे करता येतील, पब्लिसिटी कशी मिळवता येईल, त्या पब्लिसिटीच्या माध्यमातून पैसे कसे कमवता येतील, ह्याच्या डोक्यात तेच आहे ना, दुसरं काहीच नाही ना. ह्याचा ओबीसीला तुम्ही मला सांगा काय फायदा झाला? महाराष्ट्रातल्या कुठलाही एक ओबीसी सांगावा की ह्यांच्या आंदोलनामुळं ओबीसींचा फायदा झाला. मग धायगुडे साहेब, प्रश्न काय की कुणी किती कमवलं हा विषयच नाही. एक वेळ होती, त्या वेळेत हाके सरांनी एंट्री केली समाजासाठी, समाजाची कामं करण्यासाठी किंवा समाजाचा आवाज बनण्यासाठी, आणि त्याला समाजानं उचललं गेलंय. आता त्यांना समाजानं मोठे केले तर ते मला काय वाटतं की तुम्हाला त्रास होण्याचं कारण काय? कारण याचा विषय असा की तुमचे मित्र होते, तुमच्यासोबत होते. कधी कधी असं होतं की आपला मित्र नापास झाला तर चालतो, पण आपला मित्र पहिला नंबर आला की पोटात दुखायला सुरू होतं. नाही हो, पहिला नंबर आला ना, त्याला MBBS-ला, त्याला इंजिनिअरिंगला ते फॉर्म भरण्यासाठी आम्ही 100% मदत करू. आम्ही मागे थांबणार नाही. अशी आमची हीच भावना नाही. आम्हाला घरातून खूप चांगले संस्कार झाले. ठीक आहे, आर्थिक ना पण ह्या सगळ्या गोष्टी हे असतील, पण संस्कार खूप चांगले झालेत. पहिला आलं म्हणून आम्हाला हे नाहीये. हाके सर बीड जिल्ह्यात पहिले आलेत फक्त. ओबीसी म्हणजे बीड जिल्हा नाही हो, महाराष्ट्र पडलाय. हे जर उठकीसूट डपडी घेऊन कुठे जातं बीडात? कोल्हापूरला जावं, कोकणात जावं, नाशिकला जावं, सोलापूरमध्ये यावं, तुमच्या गावात जिथं ज्यांचं गाव आहे जुनोनी, तिथं अशी हलगी लागून 500 लोक फक्त गोळा करून दाखवा म्हणा ओबीसींचे. त्यांना ह्याची लायकी माहिती आहे, हा काय लायकीचा माणूस आहे, हा काय मानसिकतेचा माणूस आहे. म्हणून त्याला तिकडं आता ते चाललंय ते फॅक्टर जातीवादाचा जो बिडामध्ये जे आग आहे, हा त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतोय तिथं. हे जे चुकी नाही, पण समजा जे कोणी असतील, हा तिथं त्याला फायदा दिसतोय त्याच्यामुळे ते जातोय. आणि किती लोक असतात त्याच्या मागे, बघितले तुम्ही व्हिडिओ. पण मग हे समाजाला का कळत नाही? कळेल ना, मग आता आपण आवाज उठवतो कळेल ना. आता ह्याच्यामुळे काय ओबीसी समाज, तुम्ही असं समजू नका हाके गेले म्हणजे काय ओबीसी असं संपत नसतंय. हाके 100 वेळा मिळाला तरी काय संपत नसते. नवीन लोक, प्रामाणिक लोक पाहिजेत. असली भुरटी लोक पुढे येऊन समाजाचा फायदा होत नाही, समाज आणखीन मागे जातो. ह्यासाठीच आपला प्रयत्न आहे. आता काय, तुम्ही जसे हाकेंवर आरोप करताय तसं हाके सुद्धा म्हणू शकतील की यांनाच उभं कुणीतरी केलंय, हनुमान धायगुडेला फोडला, त्याला उभा केला. का हनुमान धायगुडे काय ब्रँड आहे? हा, हनुमान धायगुडे कुठले सामाजिक चळवळी? तर ठीक आहे, आपलं छोटं मोठं काम म्हणजे समाजाविषयीचं काम चालू होतं ना, फोडला म्हणजे उद्या मी तुम्हाला म्हणेल की तुम्हाला हाकेंनी घ्यायला पाठवले माझा इंटरव्ह्यू. असं चालतं का सर?
त्याला एव्हिडन्स लागतात ना काहीतरी. माणूस एखादा जवळचा माणूस बोलतोय, मीच नाही, ड्रायव्हर आले, सोशल मीडियाचं काम करणार पोरगा पुढे आला, आणखीन असे हजारो, मला 20-30 मेसेज आणखीन आले, मी सोशल मीडियावर टाकले नाही, वेळ आले की टाकणार आहे ते मी. बरं, ज्या गोष्टीला घेऊन हे काम सुरू केलं तुम्ही सोशल मीडियावर, त्याचा जो कोणी सोशल मीडिया हँडल करत होता तो पोरगा, त्याचा प्रश्न सॉल्व्ह झाला का? हे जी नैतिकताच नाही ना, हे जी नैतिकता खूप घाण आहे. माणसं वापरायची आणि फेकून द्यायची, आणि हीच त्याला नडली. आपला जोपर्यंत फायदा आहे, आपला जोपर्यंत तो कामाला आहे, तेवढं डोक्यात ठेवायचं, तेवढ्या पुरताच वापर करायचा आणि परत फेकून द्यायचा. लोकांनी तुला लाथा घालायला सुरुवात केली ना, हे सामान्य ह्यानी, तुला कळल. ड्रायव्हरचा पण एक विषय होता तो, नाही त्याचं पेमेंट, आता त्याचा परवा परत मला फोन आला होता की मध्यस्थी घातले, पेमेंट ह्या सगळ्या देणार आहेत. परत त्यांनी परवा पोस्ट केली होती, काय झालं पेमेंटचं, देतो म्हणले, नाही दिले. गाड्या घ्यायला पैसे आहेत, घरं बांधायला पैसे आहेत, आणि या गरिबांचे पैसे द्यायला पैसे नाही रे तुला. हा, ह्याच्या डीएनए मध्ये खोट आहे हो. पण ही खोट मग 12 वर्ष दिसली नाही का? म्हणजे आहेच की, 12 वर्ष काय होतं ह्याच्याकडे खोट दिसायला? आम्हीच द्यायचो त्याला. आमच्याच गाड्या, आमच्याच घोड्या फिरायला. माणूस कधी कळतो सर? ज्यावेळेस तो एखाद्या उंचीवर जातो, विशिष्ट लेवलला जातो, त्यानं ज्यांनी आपल्याला सपोर्ट केला, ज्यांनी आपल्याला उभं करण्याचा प्रयत्न केला, त्या माणसाला विसरायचं नसतं. हे साधा नियम आहे. तो बेसिक नियम मध्येच त्याचा प्रॉब्लेम आहे. ज्यांनी आपल्याला मोठं केलं त्याला पहिल्यांदा तुडवायचा. राजकारण असंच चालतंय. हे राजकारण करतोय का? मग तू कशाला उपोषणाला बसतो? राजकारणच कर ना, ओपन मध्ये कर ना. सांगोल्यातून जा, उभा राहा तिथं. 248 मतदान पडले त्याला आमदारकीला, तिथं उभा राहा, तिथं दाखवली ना त्याची लायकी. मग हे तर कुठंतरी स्टंट करायचा, पब्लिसिटी करायची, कोणाच तरी सुपाऱ्या वाजवायच्या. हा राजपाल यादव आहे. काय म्हणतोय मी? हा राजपाल यादव आहे. ह्याच्या मागचा अमिताभ बच्चन कोण आहे, म्हणजे बोलवता धनी कोण आहे, ही आपल्याला हुडकण्याची गरज आहे. चळवळ करत असताना तुमच्यात प्रामाणिकपणा पाहिजे, तुमच्यात निष्ठा पाहिजे, प्रेम पाहिजे समाजाविषयी. त्या जरांगे पाटलाला मानायला पाहिजे खरंच राव. म्हणजे त्या माणसाकडनं ते दिसतं हो. म्हणजे मराठा समाज, ओबीसी समाज, वैचारिक मतभेद राहतील, पण निष्ठा समाजाविषयी काय असते का? त्या माणसाकडनं खरंच घेण्यासारखं आहे. चळवळ कशी उभा करावी, समाजाला कशा पद्धतीने जीव लावावा, समाजाच्या कसं उपयोगी पडावं, त्या जरांगे पाटलाकडनं शिकण्यासारखं आहे. अरे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये 500 कोटी रुपये ऑफर केले असतील. घ्यायचे म्हणल्यावर तो माणूस घेऊन गप्प बसला असतं किंवा एखादा. ह्याला 4-5 कोटी दे की. बघा कसं आत्ताच त्यांनी केलंय का बा, मोठं गोळा केलंय. बोलण्यापुरतं हे सगळं ठीक आहे, दिसतंय हो, दिसतंय म्हणून सांगतोय. बोलण्यापुरतं काय, आपल्याला सरळ सरळ हिशोब दिसतोय. हे सांगेल मी तुम्हाला, आता तुम्ही विचारू नका सर. ठीक आहे, कॅमेऱ्याच्या बाहेर आपण बोलू, कॅमेऱ्याच्या पाठीमागे. विषय असा आहे की बाकी सगळं ठीक आहे, आर्थिक किंवा ह्या सगळं ठीक आहे. हनुमंत धायगुडे ना समाजाबद्दलचं प्रेम अलीकडेच वाटायला लागलं का? प्रश्न याच्यासाठी आहे की 12 वर्ष त्यांच्यासोबत राहिलात तुम्ही, बरोबर? त्यावेळी समाज किंवा समाजाची फसवणूक करतोय किंवा समाजासाठी काम करायचं म्हणून स्वतःची घरं भरणं, अशी काहीतरी हिंट येतेच की काहीतरी अँगल दिसतो आपल्याला. ते सगळं न दिसता आता हनुमंत धायगुडे समाजाला आव्हान करतोय की या माणसापासून सावध राहा. तर नेमकं कारण 12 वर्षापूर्वी काहीच नव्हतं ना. हाकेच आलाय मागच्या 1 वर्षात, हे पिल्लू जन्माला आले. आता तुम्हाला हाके किती माहिती झाला? आताच अलीकडेच. आणि मग आम्हाला त्याची खरी लायकी मोठा झाल्यावर कळायला लागलं ना, मग आम्ही तुडवणार नाही, शांत बसणार मी. समाजाची एखादा माणूस फसवणूक करत असेल, सामाजिक चळवळीत लोकांची दिशाभूल करत असेल, तर मी सुट्टी नाही देणार. मी माझं थोबड चालू ठेवणार. काय त्याला करायचं करू द्या, मी बंद नाही राहणार. आता मी सुरुवात केली म्हणल्यावर मी थांबणार नाही ना सर. बरोबर आहे, पण आता
दोन समाज, तुम्ही जसं तुमच्या एका याच्यामध्ये पण बोलला की दोन समाज हे गुण्यागोविंदानं नांदणारे समाज आहेत. म्हणजे सगळेच समाज, जाती धर्म हे सगळ्या गोष्टी घेतल्या तरी याच्यात समाज भरकडत चाललाय ना. नाही की आता मी समजा मला पण वाटतं की आपण कुठं आता चंद्रावर चाललोय आणि आपल्यात आणखीन जातीभेदाचं घरं पेटवायचे जातीवरून, म्हणजे हे चुकीचं वाटतं. शेवटी कुठंतरी सरकार म्हणून ह्याच्यावर नियंत्रण आणावं. माझा हे राजकारणच आहे हो सर. एखाद्याला मोठं करायचं ना, स्वार्थासाठी ही राजकारणीच लोक ह्यांना बळ देतात. ह्यांनी जर ते तिथल्या तिथंच ते ठेचलं ना, असले विष समाजामध्ये पसरवणारी लोक मोठीच होणार नाहीत, ह्यांनी जर मनात आणलं तर. पण ह्यांना हे पाहिजे हो, त्यांना वाद पाहिजे समाजामध्ये, धर्मामध्ये. ह्यांची पोळी वाजणारच नाही ना. हे डिवाइड करायला सोपं जातं ह्यांना, आपलं करायला सोपं जातं. ही माझा आहे, ही सोम्या माझा आहे, ही गोम्या माझा आहे. एकत्र सगळे म्हणू शकत नाहीत ना, ही सगळीच माझी आहेत म्हणून येतच नाहीत ना. तसं जरी असलं तरी ओबीसी नेते म्हणून स्वीकारलेच की आता त्यांना. कोण स्वीकारले? बीडने स्वीकारले, महाराष्ट्राने कुठे स्वीकारले? तिकडे बीडातच हलगी वाजवत फिरतो एकटाच. 5-50 पुढं वाजवणारे असतात आणि मागे 4-5 टाके असतात, आणि ती पण फोन करून हीच सांगतो, हे ती वाजवणारी घ्या पुढं, चांगली जरा मस्त वाजवणारे राहणार, ते केमच्या फिल्मच्या हलग्या लावा म्हणते. हेच सांगते. ह्याला जवळून बघतो मी, याला सगळा स्टंट कसा करायचा का, हा चंट आहे स्टंट करण्यात. त्याला सगळं माहितीये कुठं पब्लिसिटी मिळेल. त्याला कळलं ना की गटारीत गेल्यावर आपल्याला लय पब्लिसिटी भेटेल, ही गटारीत जाईल. ओबीसी काय स्टंट करण्याचं माध्यम आहे. तिथं तिथल्या घटकांना न्याय काय दिला. माझं आव्हान आहे महाराष्ट्रातल्या की हाके सरांमुळं मला फायदा झाला असा एक महाराष्ट्रातला माणूस दाखवा. ह्या आंदोलनामुळे फायदा झाला असं एक माणूस दाखवा. आता एवढ्या उंचीला गेलाय, समजा आता महाराष्ट्रभर पोहोचलाय टीव्ही चॅनलनी, तुम्ही सगळ्यांनी पोचवलाय त्याला, पार मसिहा करून टाकलाय टीव्हीवर. ग्राउंडला तसं नाही. आता हे झालंय, ह्याचा साधा कुठल्या तुम्ही काम घेऊन जावा, एक तुमचं काम असेल पर्सनल चांगलं काम, कुठं आडी अडचणी खरंच प्रामाणिक तुमचं काम आहे, त्याच्याकडे घेऊन जावा. तुम्ही घेऊन गेले का 2 महिने तुमचा फोन उचलणार नाही. उचलल्यावर मला सांगा. असं काम घेऊन गेलेत महाराष्ट्रातले आणि त्याचं काम केलंय, म्हणजे प्रामाणिक काय काम असेल कुठं पोलीस स्टेशनचं, तहसील कार्यालयातलं आडी अडचणीचं काम आहे, ती करतच नाहीत. ते काम घेऊन तुमचा 2 महिने फोन उचलणार नाही. तुमच्या ब्रेनबत्तीच्या माध्यमातून मी विचारतो, एक सांगा बाबा ह्याने माझं असं काम केलंय म्हणून, आडी अडचणीचं ह्याने माझ्या उभं राहिलं. फोनच उचलणार नाही. जिथं स्टंट दिसला, ते लातूरचं एक प्रकरण होतं, तिथं गेला आपला स्टंट फिंट केले, आला, त्याचं पुढे काय झालं? ते आरोपी पकडले का? त्याचं हे केलं का? ते जालन्यामध्ये एकाला चटके दिले, तिथं आपला व्हिडिओ फिडिओ सगळं टीमच घेऊन गेला, 1 दिवसाची बाईट फीट देऊन आला. पुढे काय झालं त्याचं? पुढं ते न्याय व्यवस्था आणि बाकी सगळी व्यवस्था आहे ती करणार आहे. पण त्याला सपोर्ट पाहिजे असतो ना. आता जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांचं प्रकरण उचलून धरलं, कुठल्या लेवलला नेऊन ठेवलं ते बघितलं ना तुम्ही? ठेवलं की नाही? कुठले त्याला म्हणजे सरकारवर सुद्धा प्रेशर पाहिजे ना. हे अधिकारी सुद्धा कोणाची लागेबंदी असतात, त्याच्यामुळे कामात कुचराई करत असतात, त्याच्यामुळे सर्वसामान्य येतात मदतीसाठी. अशी मदत करायला त्याच्याकडे गेल्यावर तो 2 महिने फोन उचलायचं बंद, ह्याचं काम करावं लागेल. ह्याच्या पुढे गेलेला माणूस चालत नाही. तुम्ही सोशल मीडियावर 8-10 दिवस जागा मिळवली, न्यूज चॅनलमध्ये जागा मिळवली, त्यानंतर कारण समाज मोठा आहे, त्यांना मानणारा पण समाज आहे, काही धमकी किंवा असे काही फोन कॉल आले की त्या धमकीला कोण बी घालतो नाही, त्याचा मला काय फरक पडत. की त्याच्या जवळचे 4-5 जण असतात तेवढेच फोन करतात, आणि त्याला काय आपण लय सिरियस घेत नाही. हाके सरांचा स्वतःला का फोन आहे की मित्र म्हणून, बाबा का असं करतोयस? आले, पण मी कोणाला आले ते सांगणार ना. आले, फोन आले, सगळं झालं. आणि ते त्यांच्या घरच्यांचे फोन आले ना, ऐकले की तुम्ही?
ती भाषा योग्य वाटते तुम्हाला पत्रकार म्हणून समजा, नाही हे ऐकलं पत्रकार जाऊ की. दे. नाही ते आपण त्याच्यावर बोलूयाच. पण आता याची भीती नाही वाटली का की आपण एवढ्या मोठ्या माणसाला, म्हणजे ठीक आहे मित्र होता वगैरे ठीक आहे, पण आता राजकारणात आहे, एवढ्या मोठ्या माणसाला आपण असं ओपन चॅलेंज देतोय किंवा आरोप करतोय, याची भीती नाही वाटली किंवा नाही, त्याला घरच्यांचं? मी मोठाच समजत नाही ना. याला पहिल्यापासून मी त्या ह्याच्यात तुम्ही पत्रकार परिषद बघितलं ना, असाच विषय आपला. नाही घाबरायचं आपल्याला. घरच्यांचं काय मत नाही, होतं? घरच्यांचं असतं की आपले घरचे आपले कुठं जास्त ह्या दुनियादारीचं नॉलेज नसते. त्यांना वाटत असते फार ह्याला आता काय हे वेगळंच करायला लागले, ह्याला त्रास होईल, ह्याला मारतील. समजून सांगितलं काय होत नसतं म्हणलं. संविधानाचं राज्य आहे, घटनेनं राज्य आहे, हुकुमशाही आहे का याच्यावर आरोप करायचे ना. मग हा मास्तर काय करते, पवारांवर जाते, शिंदेवर टीका करते, कधी देवेंद्रवर टीका करते. ह्याची लायकी आहे का? ह्याची लायकी आहे का तेवढी? मग तेच ह्याचे धंदे चालू आहेत. मी तर उलट ह्याला ह्याचा बुरखा फाडायचं काम करतोय, की लोकांना सांगतोय लाबाड आहे, चोर आहे, याला नादी लागू नका. नाही, पण हे पुराव्या सहित यावं लागेल ना समोर. पुराव्यासहितच सांगितलं की मग नाही, त्याचा अजून- ड्रायव्हर आणखीन येईल ना. मग आता तुम्ही लगेच, आता ट्रेलर दाखवलाय सर, तुम्ही लगेचच म्हणा सगळा 3 तासाचा पिक्चर दाखवा. थांबा की जरा. हा पिक्चर लय सुपरहिट आहे, हळूहळू जरा घ्या थोडं. काय रिसर्च करताय, अभ्यास करताय? आणि लय आलंय माझ्याकडे मटेरियल, लय आलंय. रिसर्च वगैरे एवढा हुशार नाही मी, पण मटेरियल लय आलंय ना. परत आता ह्याच्यात मला काय झालं, 20-30 मेसेज आलेत, सगळे प्रूफ आलेत. वेळ आल्यावर काढू बाहेर, तुमचं चॅनल देतो पहिल्यांदा ब्रेनबत्तीला. नाही, तुम्ही जरी घाबरत नसला तरी घरची घाबरतील. घरच्यांचा विचार काय? घरच्यांचा विषय आलाय म्हणून सांगतो की माणूस राजकारणात असू दे किंवा पत्थर दिल तसा असू दे, पण नाही, काय झालं, घरच्यांचा फोन आला, वडिलांचा फोन आला, आले परत. मग मी वडिलांना काय सांगितलं, तुम्हाला 2 मुलं आहेत म्हणले, एक मुलगा गेला म्हणून समजा. मी आधी पहिल्यांदा समजून सांगितलं की नका ना टेन्शन घेऊ, काय होत नसते ह्याच्यात, आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही राहा, काय ह्याच्यात तुम्ही माझ्याकडे लक्ष देऊ नका. परत एवढं प्रेशर आलं त्यांच्यावर की मग मी त्यांना सांगितलं की एक गेला, एकच आहे तुम्हाला. सांगितलं मी घरी शेवटी. आता 10 दिवसात आहे घरच्यांचा चांगला सपोर्ट आहे. तुमच्या मॅडम सोबत बोलल्या त्या बाळाबद्दल पण थोडस चुकीचं बोललं. ऍक्च्युअली ते तसं नव्हतं बोलायला पाहिजे, लहान बाळ आहेत तुमची. याच्यामुळं तुम्हालाही वाईट वाटलं असेल, घरीही वाईट वाटलं असेल. त्यानंतर अशी काही प्रतिक्रिया आली का की नाही बाबा आता बास कर, थांब, नको करायला? नाही ना, असं काय प्रतिक्रिया नाही. घरचे हुशार आहेत आणि कोणाच्या शापामुळे आपलं वाईट होईल असं होत नसतं सर. फक्त एक तुम्हाला सांगायचं आहे की आपला वाईटातला वाईट जरी दुश्मन असला ना, तो सुद्धा एवढा घाण विचार करणार नाही करणार. लहान पोरां 6-6 महिन्याच्या पोरांवर कोण तळतळाट देईल तुम्ही सांगा ना मला. दुश्मन किती आपली किती भांडणं असू द्यात, तरी 6 महिन्याच्या बाळांना तो नाही देऊ शकत. ह्याच्यातून त्यांची मानसिकता आपल्याला लक्षात येते. नवऱ्याविषयी बोलल्यावर तुमचं प्रेम जागं झालं. हीच माऊली 2 वर्षापूर्वी माझ्या बायकोसमोरच रडली होती. तिला सांगत होते, रडून सांगत होत्या की आमचे वडील मरता मरता म्हणत होते की ह्या माणसापासून डिवोर्स घ्या. म्हणजे आकेसरांना हो, कुठेही शपथ घ्यायला लावा त्यांनी यावं, कुठेही लहान बाळांची शपथ घेईल माझी मिसेस, हीच माऊली सांगत होती. मग आज एवढं नवऱ्यावर प्रेम कसं आलं? 2 वर्षात एवढं काय बदललं? हा प्रश्नच नाही. त्याच्यात दिलं गेलं, मी काढायला गेलो तर लिस्ट आहे माझ्याकडं, लिस्ट आहे, अख्खी लिस्ट. पण ते संस्कार नाहीत. घरच्यांनी आपल्याला ते शिकवलेलं नाही. दिलेलं काढावं, त्यांना ते लकलाव. नाही, त्या कॉलमध्ये तुमच्यावर पण आरोप झालेच की. काय आरोप झाले? चारित्र्याबद्दल. मग ते प्रूफ द्या ना. चारित्र्याबद्दल जे आरोप झाले त्याचं काय, मी उद्या तुमच्यावर आरोप करेल असं चालतं का सर? तुमची 10 लपडीत मी म्हणेल असं नाही ना.
कोणी पुढे यायला पाहिजे, सांगावं यांनी मला फसवले. आरोप करायला काय तोंड दिले, हलवायला काय लागतं? सोपं आहे. उचलली जीभ लावली टाळायला. हाकेने तेच केलं हो, तोंडच चालवलं. त्याचा टायमिंग शॉट जुळला, ते त्या शोधातच होता. लय वळवळ करायचा, कुठल्याच पक्षात तो नीट राहिला नाही. ना रासपत राहिला, काँग्रेसमध्ये त्याला मागासवर्गीय आयोगाचं सदस्यपद दिलं, तिथं त्यांच्यावर टांगड्यावर केल्या. शिवसेनेत गेला, तिथं प्रवक्ता झाला, परत त्यांच्यावर टांगड्यावर केल्या. इथं लोकसभेला राहिला, 5,000 मतदान पडलं. शोधातच होता तो. गडी हुशार आहे हो. शोध मोहीम त्याची खतरनाक आहे. कुठं आपल्याला स्टंट भेटेल, कुठं पब्लिसिटी भेटेल. तिथं बार्शीला जाताना त्याच्या जवळच्या गाडीतल्या लोकांनी मला सांगितलं, त्या विजय नाईकवाडीने, ह्याच्या डोक्यातच होतं ह्याला पोलिसांनी अडवावं. अडवलं होतं बार्शीत, कारण स्टंट होईल मोठा, चर्चा होईल, ही त्याच्या डोक्यात प्लॅनिंग. आणि कुठे ह्याच्या अंगलट आलं की मग ही तुलना करणार. महामानव डॉक्टर बाबासाहेब लेख लिहिलेत त्यांनी बघा, की त्यांना सुद्धा त्रास झाले. अरे भुरट्या, तुझ्यासारखे 1,00,000 वेळा मरून जरी जन्म घेतला नाही याच्यात, त्या महामानवाच्या पायाखालच्या मातीची सर तुला येणार नाही. तुझ्या माऊलींनी शिव्या दिल्या, त्यांच्या तुलना तू सावित्रीमाई ह्यांच्याशी केली. तुला लाज वाटायला पाहिजे. महात्मा फुले असते, तुला खाली येऊन हाणला असतं त्यांनी समर्थन करायला पाहिजे. वैचारिक चेहरा तू झालायस, तुझी जीप चालली नाही, चुकीचं झालं, या लहान बाळाविषयी बोलायला नव्हतं पाहिजे. तुलना करतोय. सावित्रीची लेख आणि ह्याची राशी असते वे रे, सावित्रीची लेख लहान बाळाला तळतळाट देणारी. प्रश्न असा आहे की हे सगळं वैयक्तिक झालं, मला तुमच्यात उद्याचा राजकारण दिसतोय, हे खरं आहे का? म्हणजे तुम्हालाही कुठल्या पक्षात जायचं आहे? कारण आता विरोधक याच्यावर चर्चा करायला लागलेत की हाकेंवर बोला पद मिळवा, हाकेंवर बोला गाडी मिळवा, हाकेंवर बोला काहीतरी आणखी मिळवा, पैसा मिळवा. तर असा आरोप होणं साहजिक आहे. हाकेच सुपारी घेऊन सुपारी वाजवतो. तुम्हाला मगाशीच म्हणलं ना, हा राजपाल यादव पुढे केलेला. ह्याचा बोलवता अमिताभ बच्चन कोण आहे बघा नाही. ह्याच्यावर काय, ह्याला पहिल्यापासून मी कोलत होतो, इथून पुढे सुद्धा कोलणार आहे. ह्याच्यावर बोला म्हणजे ह्याचं एवढं काम नाही, ते मला माहिती आहे, त्याला सुद्धा चांगलं माहिती आहे. हा हनुमंत मला किती हे त्याला माहिती आहे चांगलं, कुठपर्यंत जाऊ शकतो, काय करू शकतो. तुम्ही दोघं मित्र होता, तुम्हाला त्यांच्या गोष्टी माहित आहेत, तुमच्याही गोष्टी त्यांना माहित असतीलच की. आम्ही विथ प्रूफ आणले ना, तसं विथ प्रूफ आणावं ना. मी ड्रायव्हर आणला, नायकवडी आणली, मी ते फोटो टाकले, ते पेट्रोलचं माझं एक हे टाकलं, ते खोटं आहे का? त्याची लायकी दिसते ना, गाडी घेऊन गेले आपण, म्हणजे ते आपण ह्याच्यात काढला होता, पण ती कशासाठी टाकण्याची वेळ आली की वैयक्तिक माझा एक फोटो फेसबुकला त्यांनी टाकला होता, हेनेच दिला असेल. घरचा फोटो होता, मग कोण देणार आहे? घरी येणार कोण माणूस होता? सकाळ सकाळी यायचा तोंड दाखवायला. मग तो फोटो दिला, मग तो टाकल्यावर मला वैयक्तिक मला करावं लागेल ना. मग तुम्ही जर माझं वैयक्तिक हे करत असाल, आणि हा एवढा नीच माणूस आहे ना की ते फोटो टाकले AI जनरेटेड आहेत. किती फसवान, किती धूर्त आहे, किती हुशार आहे बघा ना. AI जनरेटेड तुझ्यावर आले की AI चा फुल फॉर्म सांग म्हणा काय आहे ते. पण तुम्हाला भविष्यात पुढे जाऊन कुठल्या पक्षात जायचं आहे किंवा नाही 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 काय आपल्याला पक्षाचं आपण हो का लोकांसाठी काम करायला आवडतं पहिल्यापासून. तुम्ही आता एक वेगळा प्रश्न आहे की तुम्ही जसं म्हणताय की हाकेंनी समाजासाठी काही केलेलं नाही, मग दाखवावं एक, पुढे येऊन लोकांनी सांगावं याचा फायदा झाला आम्हाला. प्रश्न माझा वेगळा आहे की हाकेंनी समाजासाठी काही केलेलं नाही असं तुमचं म्हणणं आहे. हनुमंत दायगुडेने काय केले समाजासाठी? मी तुम्हाला सांगितलं ना, आपलं नाहीच ना. मग काय, आम्ही सामाजिक चळवळीत होतो आमच्या धनगर आरक्षणाच्या एसटीच्या, असायचो प्रत्येक आंदोलनाच्या ठिकाणी. आम्ही पुढे जरी नसलो तरी त्या गर्दीत आम्ही असायचो ना. खंडाळमध्ये आंदोलन झालं, बारामतीत आंदोलन झालं, पुण्यात कुठं काय मिटिंग्स असले की तिथं उपस्थित असायचो. मग तिथं पुढं जावं हेच योगदान असं तुम्ही म्हणायचंय का? आम्ही गर्दीत असायचो खाली बसलेलो, आणि ती गर्दीच तुम्हाला मोठी करत असते. लोकांना कुठल्याही चळवळी
एखादा माणूस मोठा व्हायचं म्हणलं तर तुमच्या समोरची गर्दी किती मोठी आहे त्याच्यावरून ठरवतात. ती गर्दी म्हणजे दहशत असते ना, ती प्रेशर क्रिएट करते ना सरकारवर, आणि तीच गर्दी तुम्हाला मोठी करत असते. आणि त्या गर्दीतच असायचो आम्ही मोठी करायला लोक पुढची लोक मोठी करायला आम्ही गर्दीत असायचो खाली. सामाजिक हेच योगदान आहे. आणि मी काय कुठं काय असं बसलोय उपोषणाला आपल्या माझ्या स्वतःच्या फायद्यासाठी, हे आपल्याला जमणार पण नाही. उपोषण स्वार्थ, सामाजिक चळवळीत स्वार्थ नसला पाहिजे, निस्वार्थी माणूस पाहिजे. म्हणजे मोठी नाही, जी तळागाळातले लोक, आता ओबीसीची खूप अत्यंत बिकट परिस्थिती आहे. म्हणजे ठीक आहे, माळी, वंजारी, धनगर ह्या मोठ्या जाती आहेत, पण काही समाज असेल, मग त्याच्यातल्या ज्या मायक्रो आहेत, खूप वाईट अवस्था आहे, त्यांच्यासाठी काम करा ना. त्यांच्या फायद्याचं काहीतरी बघा ना. वाद लावणं सर सोपं आहे. तुम्हाला सांगू का, जगात आहे ना सगळ्यात सोपी गोष्ट काय आहे? वाद लावायची, आणि त्या वादावर आपलं शिकून घ्यायचा कार्यक्रम. तेच काम केलं नाही, हेच चालू आहे ना. त्याच्या म्हणण्यापेक्षा सगळीकडे हेच धंदा चालू आहे ना. हे आरक्षणाचे मुद्दे काय झालेत की हे राजकारणी बनण्याची फॅक्टरी झाली आहे. आरक्षणाचा मुद्दा घ्यायचा, चालवायचा, लढायचं आणि राजकारणात एंट्री करायची. सोपं झालंय हे. वाद लावायचे, राजकारणात जायचं. सोपं आहे, धंदा भारी आहे, मस्त आहे. न्याय द्यायचा नाही. त्यांच्या जवळच्या कुठल्या माणसांचा तुम्हाला कॉल आला वगैरे? लय जवळचे लय आले ना, लय फोन आले. सगळ्यात जवळच्या माणसाचे. चांगलं करतोयस वगैरे असं म्हणणं? हो, चांगलंच करतोय मला म्हणले, कोणच वाईट म्हणलं नाही. ऑल द बेस्ट म्हणजे बेस्ट, भारी कार्यक्रम लावला असतो. आणि तुमच्या मीडियावाल्यांना पण लय विनंती आहे, त्याला लय दाखवत बसू नका. 10 दिवस मीडिया चॅनलवाले नाही गेले त्याच्याकडं, ती तुम्हाला मिरजच्या येड्याच्या हॉस्पिटल दिसल, भिंतीकडे तोंड करून एकटाच बाहेर देताना केस उपटत. बघा तुम्ही, ही ह्याच्या कर्मानीच बनणार आहे. ह्याला पब्लिसिटी बघायचं. पब्लिसिटी नाही भेटली की आतनं झुरून मरली. हे जर चालू आहे की आमदारकी कुठं आपलं भेटलं, आमदारकीचं स्वप्न ह्याच्या डोक्यात आहे. त्याला आमदारकी भेटायची असली, तुझ्या ज्या गावात नाही का त्या वार्डातनं फक्त 50 मतदान घे. 50 मतदान भेटलं ना, ह्याला आमदारकी देऊन टाका. गावात नाही, ह्याच्या ग्रामपंचायतच्या वॉर्डमधून 50 निवडून पण येऊ नको, 50 मतदान, याला आमदारकी देऊन टाका. आता ज्या सोसायटीत राहतो मी, रेंट नव्हतो, हा स्वतःच्या घरात भाड्याने राहिला होता. त्या सोसायटीत तुला मला उभा कर, कोण निवडून येते बघ. स्वतःच्या घरात भाड्याने राहणं म्हणजे नाही कळलं. मग ते समजून घ्या की स्वतःच्या घरात भाड्याने राहिला होता. इतकं आपण वैयक्तिक असं काही तसं हे नाही. याच्यासाठी विरोध करते की ते समाजासाठी काम करत नाहीत, बरोबर. तुमच्या डोक्यात काय प्लॅन आहेत समाजासाठी? प्रामाणिक नेतृत्व मिळालं पाहिजे, कारण गरज आहे. ओबीसीसाठी प्रामाणिक काम करणारा माणूस पाहिजे. त्याने आपल्या घराचा ह्याचा विचार नाही केला पाहिजे, असा माणूस पाहिजे. घर भरणारा माणूस नको आपल्याला, पब्लिसिटी करणारा माणूस नको. आणि बीड म्हणजे काय ओबीसी नाहीये, अख्खा महाराष्ट्र पटला आहे. हे तिथंच जातो हलगी घेऊन. तुम्हाला मगाशीच म्हणलं, तिकडे जळगावला जा, नागपूरला जा, कोल्हापूरला जा, तुझ्या सांगोल्यात ये, तिथं लावू जरा. तसे प्रश्न खूपच आहेत, समाजाचे प्रश्न खूप आहेत. त्याच्यासाठी प्रामाणिक माणूस पाहिजे. हे आमदारकी घेऊन डोक्यात ठेवून काम करणारी लोक नको. राजकारणात एंट्री करणारी, हे सामाजिक चळवळ लढून अशी लोक नको. समाजासाठी 100% वेळ जाणारे लोक पाहिजे. राजकारणाविरहित काम करणारे, तळमळीने काम करणारे लोक पाहिजे. तर कुठेतरी त्याचं हा ओबीसी समाज वर येईल. हे तुमचे जे काही दिवसापासून जे सोशल मीडियावर, न्यूज चॅनलवर गाजतंय, त्यात पोट तिडकीनं बोलतंय असं दिसतंय, कळतंय की काहीतरी सुरुवात आहे. म्हणून मला प्रश्न विचारायचा होता की कुठल्या पक्षानं ऑफर दिली का, की आता? नाही, पक्षाचं नाही ऑफर आली. आणि आले तरी समजा आपण रस्त्यावरची लढणारी माणसं आहे. समाजासाठी आम्ही उभा राहणार.
जिथं अडचण असेल म्हणजे आम्ही त्या गर्दीत असणार, पुढं नाही, मागे गर्दीत. पुढे ही प्रामाणिक माणसं पाहिजेत पुढं. आता मला माझा प्रश्न, आता तुम्ही तितक्या जवळचे आहात म्हणून विचारतो, की माझा प्रश्न असा आहे की समाजासाठी लोक आलेत, ओबीसी नेतृत्व म्हणून अनेक ह्याच्यापासून लोक येत आहेत किंवा करतायत नेतृत्व. अचानक हाके सर आले समोर, अचानक हाके सरांना डोक्यावर घेतलं गेलं. त्या दरम्यान याच्या आधी काम करणारी लोक झाकली गेली का? कशासाठी नाराज आहेत ना वरिष्ठ मंडळी, नाराज झाकली गेली? चांगला प्रश्न आहे. त्याच्यात ओबीसीसाठी काम करणारे म्हणजे ह्याच्यात काय होते, ह्याला कोणच पुढे गेलेलं नाही. ह्याला वाटतंय की आपण ओबीसीचा देशाचा नेता झालो. कोण नाराज आहे, त्यांनी का नाराज आहेत? कारण काम करत असताना चळवळीत तुमचं एक संघटनात्मक काम पाहिजे. हे जे टीम आहे का जिल्ह्यात, तालुक्यात, हा कोणाला विचारात घेऊन काम करतो का? मिटिंग्स लावलेत का? ओबीसीचे प्रश्न काय आहे त्याच्यावर चर्चा झाली आहे का? हा करल म्हणजे ओबीसी. तू कोण आहे रे? तू कोण आहे? तू ओबीसी नाही ना. तू म्हणजे सगळा अख्खाच ओबीसी नाही ना. जिल्ह्यात तालुक्यात टीम्स पाहिजेत आणि प्रत्येकाचा विचार घेऊन जो काम करेल, प्रत्येकाला विचारात घेतलं पाहिजे ना. ओबीसीसाठी काम करणारे खूप जुनी लोक होती. भुजबळ साहेब आहेत, प्रकाश अण्णा शेंडगे आहेत, गोपीचंद पडळकर साहेब आहेत, महादेव जानकर साहेब आहेत. ही पण लोक आहेत ना. म्हणजे हे समाजकारणातले आपण त्यांना तळागाळातूनच आलेले आहेत ना. एकंदरीत वैयक्तिक त्यांच्या आयुष्याबद्दल किंवा तुमच्या मैत्रीबद्दल बोललो आपण, त्यांच्या आयुष्याबद्दल बोललो, घरच्या वातावरणाबद्दल बोललो, सामाजिक स्वास्थ्याबद्दल खरं तर बोललो. मुळात कुणीतरी समाजाचा फायदा घेऊन समाजाला उगच रेटत नेऊ नये, ह्याच्यात डोकेफोड ह्या तळागाळातल्या लोकांची होती. म्हणजे तुम्ही जसं म्हटलं तसं राजकारण डोक्यात ठेवून जर राजकारणात आलं समाज सेवा करायची म्हणून, तर ते समाजासाठी घातक ठरतं. समाज पण शहाणा झाला पाहिजे. नाही झालं पाहिजे ना, तेच ना. समाज पण शहाणा झाला पाहिजे, त्यांना पण या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. हे जे वातावरण झाले आता म्हणजे महाराष्ट्रात मराठा ओबीसी हे खूप अत्यंत चुकीच्या पद्धतीचं आहे. त्यातल्या मराठा समाजातल्या लोकांनी सुद्धा पुढे येऊन त्यांनी आलं पाहिजे, त्यांनी कुठेतरी मिटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ओबीसीतल्या लोकांनी येऊन कुठेतरी हे समजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाही पण हे राजकारणी ह्या वादाचा फायदा उठवतायत. हो, हे मिटवायचं काम कोण करणार आहे? आग लावायला सोपी आहे, पण ती विझवायला, पेटल्यावर भडका झाल्यावर सोपं नाही ना. हे मिटवणार पाहिजे ना. हे कसं मिटल? ह्याच्यातलं ज्यांनी काम केलंय, वरिष्ठ मंडळी आहेत, नेते मंडळी आहेत, त्यांनी ह्याच्यात हे कशा पद्धतीने मिटेल ह्याच्यावर डोकं लावलं पाहिजे ना. का हे ठेवायचंच आहे ह्यांना मुद्दा म्हणून, हे वाद ठेवायचेच आहेत, भांडणं लागलीच पाहिजेत, घरं पेटलीच पाहिजेत, एकामेकाची डोकी फुटलीच पाहिजेत. मिटणार आहे कधी? मिटलं पाहिजे ना हे. ठीक आहे, एकत्रित सगळ्या विषयावर चर्चा झाली. आज आपल्यासोबत होते हनुमंत धायगुडे, ज्यांनी याच्या पॉडकास्टमध्ये अनेक आरोप देखील केले, चर्चा केली, त्यांनी वैयक्तिक आपली मतं मांडली. असे वेगवेगळे विषय घेऊन ब्रेनबत्ती हा चॅनल आपल्या समोर येणार आहे. पाहत राहा आमचा पॉडकास्ट ब्रेनबत्ती हा चॅनल, आणि आमच्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.